दरम्यान राष्ट्रवादीकडून आता सध्या जिशान सिद्दीकींनी आपला उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे। त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं होतं। राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकींनी अर्ज आपला उमेदवारीचा भरलेला आहे। त्यामुळे विधान परिषदेसाठी जिशान सिद्दीकींना संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली होती आणि आता अखेर याच संधी मिळाल्यानंतर जिशान सिद्दीकींनी आपला उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे। जिशान सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत। सुनेत्रा पवारांसमोर काहीसा पेच निर्माण झालेला होता। कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब करायचं या संदर्भामध्ये हा निर्णय होणार होता, मात्र अखेर जिशान सिद्दीकींच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, अखेर जिशान सिद्दीकींच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं, त्यांनी अर्ज भरलाय, काय माहिती आहे? बरोबर सिद्धेश, आपण विधान परिषदेच्या आपण जी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जिशान सिद्दीकी यांनी अर्ज हा भरलेला आहे। आपण शेवटपर्यंत कोणाच्या नावावरती या ठिकाणी शिक्कामोर्तब होणार हे चालू होतं, पण या ठिकाणी जिशान सिद्दीकींना उमेदवारी देण्यात आली आणि त्यानंतर जिशान सिद्दीकींनी या ठिकाणी अर्ज हा दाखल केलेला आहे। यामध्ये आपण सुनेत्रा पवार देखील त्या ठिकाणी उपस्थित होते, तसेच सुनील तटकरे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि छगन भुजबळ म्हणजे राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आणि आपण जिशान सिद्दीकी यांनी थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी माध्यमांशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी बोललं की अजित पवार उपमुख्यमंत्री जे यांनी शब्द दिला होता आणि तो शब्द या ठिकाणी पाळलेला आहे आणि आपण या ठिकाणी जिशान सिद्दीकी यांचं पुनरागमन झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी आता अल्पसंख्याकांसाठी देखील ते आवाज उठवणार असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। नक्कीच मनोज, त्यामुळे एकंदरीतच अखेर जिशान सिद्दीकींनी आपला उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।